नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जेव्हा आपल्या घराची जागा ना छोटी असते किंवा घर छोटं असतं, तर तेव्हा आपल्याला असं वाटतं, की अरे घर मोठं घेतलं ना, भरपूर मोठी जागा झाली, की मला मग मी हवं तसं छान ठेवेन, व्यवस्थित ठेवेन. तर तुम्हाला सांगू असं काहीच नसतं. घर मोठं असलं कीच नीट राहतं असं नाही आहे. घरातल्या छोट्या-छोट्या सवयी आपल्या घराला खूप सुंदर बनवतात. तर त्या कशा? तर त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला. तर दररोजच्या कामांमध्ये आपल्याला काही सवयी असणं खूप गरजेचं असतं. त्या गोष्टी रोजच केल्या पाहिजेत अशाही गरजेच्या नसतात. पण आठवड्यातून 2दा 3दा तरी अशा प्रकारे आपल्या घरामध्ये डस्टिंग करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ओल्या फडक्याने डस्टिंग करू शकता किंवा अशा प्रकारे ड्राय डस्टिंग म्हणजे वरचेवर जी धूळ जमा होते तर ती धूळ तुम्ही अशा प्रकारे झाडून स्वच्छ करू शकता. बघा आपल्या घराचा जो एंट्रन्स असतो म्हणजे जे प्रवेशद्वार असतं ते नेहमी स्वच्छ राहिलं पाहिजे. ते फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसण्यासाठी नाही, तर आपल्या स्वतःसाठी आपल्या घरात जी ही एनर्जी किंवा ऊर्जा जी येते तर ती धुळीच्या स्वरूपात, निगेटिव्हिटीच्या स्वरूपात आपल्या घरात येऊ नये. तर म्हणून आपल्या घराचा हा जो एंट्रन्स आहे हा नेहमी असा छान स्वच्छ आणि सुशोभित असला पाहिजे. तर घराच्या एंट्रन्सलाच ना कधी-कधी मी बघते की खूप सारं सामान किंवा खूप साऱ्या सजावटीच्या गोष्टी ठेवलेल्या असतात. तर काय होतं दिसताना ते कधी-कधी सुंदर दिसतं, पण ते मेंटेन करायला आपल्याला त्रास होतो. तुम्ही अशा प्रकारे सजावट करा की जे तुम्हाला साफ करण्यासाठी, मेंटेन ठेवण्यासाठी अगदी सोपं पडेल. कारण जसं-जसं बघा कधी-कधी नंतर वय जसं वाढत जातं, तशा सगळ्या गोष्टी आपल्याला करणं शक्य होत नाही. म्हणून जेवढं मिनिमम किंवा नेमकंच सामान तुम्हाला ठेवता येईल, तितकं सामान ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ते वेळोवेळी छान स्वच्छ करता येईल. घरात ज्या अनावश्यक वस्तू असतात ना, त्या जास्त साठवून ठेवू नका. ज्या वस्तू उपयोगात येत नाहीत, त्या वस्तू कोणाला गरजवंताला देऊन टाका किंवा ज्या खराब झालेल्या असतील, तर त्या वेळेतच तुम्ही त्या फेकून द्या. कारण कमी वस्तू असल्या ना, की आपलं घर खूप जास्त सुंदर आणि खूप मोकळं वाटतं. दररोज थोडी-थोडी साफसफाई करा. एकदम सगळं करण्यापेक्षा रोज थोडं-थोडं केलं ना, की आपल्याला जो कामाचा ताण आहे ना, तो एकदम येत नाही. आणि काय होतं, एकदम सगळी धूळ किंवा एकदम सगळी जाळी वगैरे जमा झाली असेल, तर ते काढायलासुद्धा आपल्याला तितकंच कष्ट पडतं. आता तुमच्या घराचा जो बाहेरचा लिव्हिंग रूम आहे किंवा हॉल आहे, तो जितकं जमत असेल ना, तितका मोकळा ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काय होतं, की हॉलमध्ये खूप साऱ्या वस्तू एकाच ठिकाणी साठवल्या जातात आणि मग कितीही तुमचा हॉल छान असेल ना, पण तरी खूप साऱ्या वस्तूंनी तो खूप गजबजीत दिसतो किंवा छोटा दिसायला लागतो. जेवढं तुम्ही मोकळं ठेवाल ना, जेवढी मोकळी जागा ठेवाल, तेवढी तुमची जागा मोठी दिसते, तेवढा स्पेस जास्त चांगला दिसतो. आणि घरामध्ये शक्यतो अशा प्रकारे ना, हलके रंग वापरा. म्हणजे पांढरा रंग, अशा प्रकारे हा बेज कलर, क्रीम कलर, जितके तुम्ही लाईट कलर घरामध्ये ठेवाल ना, तितका प्रकाश आपल्या घरामध्ये जास्त जाणवतो. आपल्या हॉलमधलं फर्निचर सिलेक्ट करताना खूप मोठे-मोठे बघा आता सोफे जे आहेत ना, अगदी गडगंज असे सोफे नवीन आलेले आहेत. पण त्यामुळे काय होतं, खूप जास्त जागा अडली जाते आणि परिणामतः तिथून स्वच्छ करायला पण कधी-कधी ते सोफे जमत नाहीत. त्याच्या मागे किंवा सोफ्याच्या खाली खूप सारी धूळ जमा होते आणि मग तो सोफा हलवल्याशिवाय आपल्याला तिथली क्लिनिंग करता येत नाही. तर अशा प्रकारे ना, जसं मी सोफ्याच्या खाली बघा थोडी जागा मोकळी ठेवली आहे, ज्यामुळे रोजच्या रोज ना तिथून झाडून, पुसून व्यवस्थित घेता येतं आणि त्यामुळे ती जागासुद्धा बऱ्यापैकी छान अशी मोकळी आणि स्वच्छ राहते. आपल्याला सगळ्यांनाच घरामध्ये हा एक नियम सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे, की जी वस्तू आपण वापरतोय किंवा जी वस्तू जिथून आपण उचलतोय ना, तर ती वस्तू तिथेच ठेवली जागेवर, तर अर्ध्यापेक्षा जास्त आपल्या घरातला पसारा कमी होऊ शकतो.
ज्या घरामध्ये लहान मुलं असतील तर तिथे पसारा आवरणं सारखं शक्य होत नाही. तर तुम्ही शक्यतो असे एखाद दुसरे 2 मोठे बॉक्स ठेवू शकता, की जिथे तुम्ही जी पण काही त्यांनी खेळणी किंवा पसारा केलेला आहे, तर मुलांनाच ही सवय लावा, की ती जी खेळणी आहेत किंवा जेही त्यांनी सामान काढले तर त्या बॉक्समध्ये त्यांना टाकण्याची सवय लावा. आणि त्यानंतर तो जो बॉक्स आहे तो तुम्ही पुन्हा व्यवस्थित त्यातल्या गोष्टी एकदाच घेऊन तुम्ही जागेवर ठेवू शकता. म्हणजे तुमच्या घरातला जो पसारा होतोय तो तुम्हाला सारखा आवरण्याची गरज पडणार नाही. सोफ्याचे कवर, कुशन कवर, टेबल रनर्स, तर हे खूप जास्त प्रमाणात पण यांचा साठा करून ठेवू नका. कारण जितक्या जास्त तुम्ही वस्तू घ्याल तर तितक्या त्या ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला जागेची गरज असते. तर म्हणून शक्य असेल तर 2 किंवा 3 पेअर तुम्ही ठेवा. म्हणजे आलटून-पालटून ते आपल्याला बदलता येतात किंवा काही एखादा सणवार असेल तर तेव्हा आपल्याला वेगळं काहीतरी छान असं नवीन अंतरता येतं. तर सध्या मी इथे बघा हा छोटासा बसायचा सोफा फक्त बनवून घेतला आहे. तर बाजूचा जो सोफा आहे ना त्याच पॅटर्नप्रमाणे हा सोफा बनवला आहे. फक्त त्याला साईडचा आणि मागचा पोर्शन नाही केला आहे. काय होतं त्याच्यामुळे तो सोफा आणखीन खूप असा मोठा आणि जागा व्यापणारा दिसतो. तर म्हणून फक्त बसण्यासाठी स्पेस व्हावा यासाठी मी हा बनवून घेतला आहे. आपल्या घरामध्ये किती जागा आहे आणि त्याच्यानुसार कशी जागा व्यापली गेली पाहिजे ह्याचा विचार करून जर आपण फर्निचर घेतलं ना तर घरातली बरीच जागा आपल्याला छान मोकळी आणि सुटसुटीत ठेवता येते. घरातल्या प्रत्येक वस्तूची आपण जर एक जागा फिक्स केली ना तर आपल्याला मग वस्तू शोधण्यात वेळ जात नाही. बऱ्याचदा काय होतं ना की वस्तू कुठेही कशाही डंप करून ठेवल्या जातात आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला त्या वस्तू भेटत नाहीत. त्यापेक्षा जर तुम्हाला फिक्स जागा माहिती असेल की ह्या वस्तूची हीच जागा आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ते स्वच्छ करायला पण सोपं पडतं आणि जेव्हा हवं असेल तेव्हा ती वस्तू आपल्याला वेळेत मिळते सुद्धा. दररोजच्या रूटीनमधले फक्त आपले 15 ते 20 मिनटं जर आपण घर आवरायला दिलं ना, म्हणजे आज आपण कपाट साफ केलं, उद्या किचन साफ केला किंवा थोडं एक जो कोपरा आहे घराचा तो जरी आपण स्वच्छ करत राहिलो, तरी आपलं घर कायम स्वच्छ राहतं. कसं आहे ना, की छोट्या-छोट्या गोष्टी जर आपण लगेच केल्या ना, की मोठा पसारा हा तयार होतच नाही. आपण जेव्हा फर्निचर करतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही जर व्यवस्थित स्टोरेज करून ठेवलत ना तर बऱ्याचशा वस्तू ह्या आतमध्ये झाकल्या जातात आणि त्यामुळे ना बाहेरचा जो पसारा आहे तो अजिबात दिसत नाही आणि घर छान नीटनेटकं आणि व्यवस्थित दिसतं. दुसरी गोष्ट म्हणजे की जे नैसर्गिकरित्या आपल्या घराला सुंदरता आणतं ते म्हणजे की अशी हिरवीगार झाडं. तर आपल्या घरामध्ये झाडं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे की सजावटीसाठी भिंतीवरती बऱ्याचदा खूप मोठ्या फ्रेम्स किंवा मोठे पोस्टर्स त्याचा वापर केला जातो. पण त्यामुळे काय होतं ना की तुमची भिंत परिणामतः तुमच्या घरातली जागा ही छोटी दिसायला लागते. म्हणून जेवढी जागा असेल त्याच्या हिशोबाने जर आपण अशा प्रकारे सजावटीच्या वस्तू लावल्या तर आपल्या घरातली जी जागा आहे ना भिंतींमुळे सुद्धा आपल्या घरातली जागा मोठी दिसायला लागते. दिवसभरात आपण ज्या वस्तू वापरलेल्या असतात, बाहेर काढलेल्या असतात, उदाहरणार्थ हेडफोन्स म्हणा, पुस्तक एखादं वाचतो ते आपण तिथेच कधी-कधी ठेवून देतो. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या लगेचच तुम्ही अशा ड्रॉवरमध्ये आतमध्ये ठेवल्या ना, तर जो वरचा जो पसारा आहे ना, तो खूप कमी दिसतो. ज्यांना सकाळची खूप घाई आहे किंवा दिवसभरातही अजिबात वेळ मिळत नाही, तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे, रात्री झोपण्याआधी तुम्ही फक्त तुमचे 10 ते 20 मिनटं द्या आणि रात्री झोपण्याच्या आधीच जर तुम्ही तुमचं घर व्यवस्थित आवरून ठेवलंत ना, तर सकाळी उठल्या तुमचं घर इतकं स्वच्छ, फ्रेश आणि नीटनेटकं तुम्हाला दिसेल आणि आपल्या घराकडे बघून आपल्यालासुद्धा
तो नवीन दिवस, ती नवीन सकाळ अगदी ताजीतवानी वाटायला लागते. आणि जे घरातच आहेत, ज्यांना दिवसभर घरातलं आवरायचं आहे, पण तरीही तुम्हाला मी सांगते की सकाळी उठल्यावर पहिलं जे काम आहे ना, ते तुमची जी चादर आहे, तुम्ही अंगावर जे घेता, तर ते सगळं तुम्ही आवरून ठेवा. बेड नीट करा, तुमच्या उशा जागेवर ठेवा. कारण दिवसाची सुरुवातच जर तुमची नीटनेटकेपणाने झाली ना, तर तुमचं मनही खूप शांत राहतं. जितकी जागा आपल्याला मोकळी ठेवता येते ना, तितकं तुमचं घर सुटसुटीत दिसतं, म्हणजे पसारा दिसत नाही. आणि जितकं सामान तुम्ही बाहेर ठेवत जाल, तितका जास्त पसारा दिसायला सुरुवात होते. आणि पसारा आवरणं ही खरं तर फक्त एकाची जबाबदारी नसते, तर सगळ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, की ज्याने ही जी वस्तू काढली, मुलांनासुद्धा आपण या सवयी लावल्या पाहिजे, की त्यांचा रूम किंवा त्यांची जागा, अभ्यासाची जागा ही त्यांनी स्वतः आवरली पाहिजे. अभ्यास झाल्यानंतर ती जागा आवरून ठेवली पाहिजे. आणि मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगते, की जी तुमची सवय आहे ना, तेच बघून मुलं त्याचं अनुकरण करत असतात. की तुम्ही जर घर नीटनेटकं ठेवताय, आवरून ठेवताय, पसारा सगळा व्यवस्थित आवरून ठेवताय, तर बघा आपसुकच मुलंसुद्धा ती गोष्ट बघतात आणि ते सुद्धा त्याचं अनुकरण करतात. घर नीटनेटकं ठेवण्याच्या, पसारा आवरण्याच्या, या सगळ्या गोष्टींच्या मागे ना एकच गोष्ट आहे, ती म्हणजे की आपण नेहमी म्हणतो ना, की नंतर करते, थोड्या वेळाने करते, जेव्हा नंतर वेळ मिळेल तेव्हा करते. पण ते नंतर यायला खूप सारा वेळ निघून जातो. तो पसारा कधी-कधी तिथेच, म्हणजे आठवडे किंवा दिवसेंदिवस तो पसारा तिथेच पडलेला राहतो, पण आपल्या नंतर काही येत नाही. तर म्हणून नंतर करण्यापेक्षा जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समोर दिसते ना, तेव्हाच तुम्ही ती पटकन आवरा. अगदी 1 मिनिटं लागतो त्या गोष्टीला, पण ती 1 मिनिटं येण्यासाठी आपण कधी-कधी महिनो ती गोष्ट तिथेच पडलेली असते. आपल्या एक्स्ट्राच्या सामानामुळे किंवा पसाऱ्यामुळे जी गोष्ट आपण ज्या गोष्टीसाठी बनवतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायला झालं तर हा जो टेबल आहे, तर हा मी स्टडी टेबल किंवा वर्क प्लेस म्हणून बनवला आहे. पण इथे एवढं सगळं सामान कधी कधी ठेवलं जातं ना, की मग इथे काहीच करण्याची इच्छा होत नाही. ना काही काम करण्याची इच्छा होते किंवा काही वाचण्याची, अभ्यास करण्याची काहीच इच्छा होत नाही. तर म्हणून जितकी जी जागा आहे ती तुम्ही मोकळी ठेवाल, तर त्या जागेचा तो प्रॉपर वापर केला जातो. तर म्हणून मध्ये-मध्ये जेव्हा सामान जमा होतं ना, तुम्हाला दिसतंय की सामान आता जमा होत चाललंय, तर लगेचच त्यातलं काही ना काही थोडं-थोडं सामान जे तुम्हाला नाही लागत, ते तुम्ही देऊन टाका किंवा जे खराब झालेलं आहे, ते तुम्ही फेकून द्या. पण ती जागा लगेचच रिकामी करायला घ्या. तुम्हाला एक एकदम सिक्रेट गोष्ट सांगते. ती म्हणजे की किचन आणि हॉल ही जी या ज्या 2 जागा आहेत ना, इथे तुम्ही कधीच जास्त पसारा ठेवू नका. कारण कोणीही व्यक्ती जेव्हा बाहेरून येतो, तर पहिली नजर त्यांची जी जाते ती तुमच्या हॉलवरती आणि तुमच्या किचनमध्ये. बेडरूममध्ये जर तुमचा थोडाफार जरी पसारा असेल ना, तर तरी तो इतका पटकन दिसण्यात येत नाही. पण असो तरीही तो पसारा तुम्हाला सतत दिसत असतो आणि तुम्हाला तो डिस्टर्ब करत असतो. तर त्याच्यामुळे तोही पसारा आवरणं गरजेचं असतं. पण सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे किचन आणि हॉलचा पसारा आवरण्याची. आठवड्यातून एकदा अनावश्यक ज्या वस्तू असतात ना, त्या बाजूला काढायला सुरुवात करा. किंवा रोजची एक सवय लावा, की रोज मी एकतरी जी गोष्ट लागत नाही आहे घरामध्ये, जी खूप दिवसांपासून तशीच पडून आहे, त्याचा वापरच केला जात नाही आहे, ती गोष्ट मी साईडला करून ठेवेन किंवा बाहेर काढेन. ही जर सवय तुम्ही लावलीत ना, तुमच्या घरातलं बरंचसं जे क्लटर सामान आहे ना, बघा लगेचच, म्हणजे लवकरात लवकर ते साईडला होऊन जाईल किंवा बाहेर निघून जाईल. आपण रोज स्वतःची कशी काळजी घेतो, मग आपण ज्या घरात राहतो त्यालाही आपलं थोडं प्रेम, आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि त्याचीसुद्धा तशीच काळजी घ्यायला हवी. घर आवरण्याची किंवा पसारा आवरण्याची आणखीन एक मस्त ट्रिक मी तुम्हाला सांगते. ती म्हणजे की मोबाईल, काय होतं, आपण मोबाईल बघत बसतो आणि खूप सारा वेळ त्याच्यात कधी निघून जातो तो आपल्याला कळतसुद्धा नाही. त्यापेक्षा तुम्ही मस्त असं हे काम करताना ना, तुम्ही ऐकायची सवय ठेवा. म्हणजे एखादा पॉडकास्ट किंवा जे ऐकण्याचे व्हिडिओज आहेत ना, तर ते तुम्ही लावा आणि ते लावून
तुम्ही काम करा. बघा तुमचा वेळ कुठे जाईल आणि तुमचं काम कधी संपेल हेही तुम्हाला कळणार नाही. किंवा छान मस्त गाणी, जी तुम्हाला गाणी आवडतात ती गाणी लावा आणि मग तुम्ही तुमचं असं काम चालू ठेवा. तुमचं कामसुद्धा एका साईडला होत राहतं आणि एका साईडला तुमचं म्हणजे जे तुम्हाला कंटाळवाणं वाटतं ना, ते सुद्धा अजिबात वाटणार नाही. तर इथे बेडरूममध्ये मी जे हे वॉर्डरोब्स बनवलेत, तर बनवतानाच माझ्या डोक्यात ही गोष्ट होती, की माझं खूप सारं सामान आहे आणि त्या सामानाच्या हिशोबानेच मी बराचसा जो स्टोरेजचा भाग आहे तो मी बनवून घेतला आहे. तर हा इकडचा जो पूर्ण कप्पा आहे ना, तर हा पूर्ण मी स्टोरेजसाठीच ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बाहेर काहीच सामान दिसत नाही. पण ते सामानसुद्धा वेळोवेळी आवरणं खूप गरजेचं असतं. असं नाही आहे, की स्टोरेज बनवलं म्हणजे फक्त त्याच्यात मग डंप करून ठेवायचं. मग वर्षानुवर्ष ते परत कधी काढायचंच नाही किंवा बघायचंच नाही किंवा दुसरं नवीन आणलं की ते आणखीन त्याच्यावर डंप करायचं. ह्यामुळेच आपला जो घरातला पसारा आहे ना किंवा अनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वाढत जातात. तर म्हणून जर तुम्ही स्टोरेज पण बनवताय तर एक एक कप्पा तुम्ही अगदी आठवड्यातून किंवा 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकदा जर तुम्ही असं एक एक कप्पा साफ केलात ना, तरी तुमचं घर आपोआप हळूहळू पूर्ण स्वच्छ दिसायला सुरुवात होते. तर हा इथला जो कप्पा आहे ना, इथे मी सगळ्या माझ्या ज्या बॅग्स आहेत, जुन्या बॅग्स किंवा बाहेर जायच्या बॅग्स, वापरायच्या रेग्युलरच्या बॅग्स, तर त्या बॅगसाठी मी इथे कप्पा केला आहे. बघा प्रत्येक गोष्टीसाठी जर तुम्ही एक एक जागा व्यवस्थित फिक्स केलीत, तर तुम्हाला ती गोष्ट शोधायची असेल, तेव्हा तुम्हाला तिथेच जाऊन ती गोष्ट शोधता येते आणि वेळोवेळी जर तुम्ही अशा प्रकारे डिक्लटर करत राहाल, तर तुम्हाला लक्षातसुद्धा राहतं, की कुठली गोष्ट मी कुठे ठेवली आहे. नाहीतर ती गोष्ट समोर असूनसुद्धा कधी-कधी आपल्याला ती दिसत नाही. पुन्हा आपण नवीन ऑर्डर करतो आणि मग पुन्हा त्या गोष्टी वाढत जातात. तर ह्यातल्या ज्या बॅग्स आहेत ना, तर त्या मी ज्या सगळ्या बॅग्स आहेत त्या अशा प्रकारे वेगळ्या पिशव्यांमध्ये पॅक करून ठेवल्या आहेत. कारण ओपन जरी ठेवलं ना, तरी त्याच्यावरती धूळ बसायचे चान्सेस असतात आणि मग लवकर खराब होतं. तर ह्या ज्या छत्र्या तुम्हाला दिसत आहेत, त्यातली ही जी छत्री मी तुम्हाला दाखवते ना, तर ही माझी ऑफिसपासूनची छत्री आहे. म्हणजे अक्षरशः तिला 10 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. थोडंसं त्याचं कापड आहे ना, वरून थोडंसं जिरलं आहे, पण छत्री अजून जशीच्या तशी आहे. तर म्हणून वस्तू कशीही असो, तुम्ही ती कशी वापरताय, तुम्ही ती कशी ठेवताय, यावरून ती वस्तू कशी राहील ना, याचा अंदाज करता येतो. तर आता हा जो कप्पा मी रिकामी केला ना, तर तो मी असाच परत डंप करणार नाही आहे. तर मी त्याला प्रॉपर व्यवस्थित ऑर्गनाइज करणार आहे आणि ऑर्गनाइज करण्यासाठी गरज असते ती चांगल्या ऑर्गनायझर्सची. तुम्हाला असं वाटतं की काय गरज आहे, जसं आहे तसंच जर व्यवस्थित रचून ठेवलं तरी होतं. पण नाही, तुम्ही बघा तुम्हाला फरक कळेल, की जेव्हा आपण एखादा प्रॉपर ऑर्गनायझर वापरतो ना, तर ती जी जागा आहे ती पहिल्या जागेपेक्षा किती व्यवस्थित दिसते. इतर वेळी आपण काय करतो, ते सामान एकावर एक थर लावतो आणि मग जेव्हा काही हवं असतं, सगळ्यात खालचं जे सामान आहे ते हवं असेल, तर मग ते काढल्यावर वरचं सगळं सामान खाली पडतं आणि त्याच्यामुळे पुन्हा सगळा पसारा होतो. तर ते टाळण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही ऑर्गनायझर्स ठेवले, तर आता हे जे बॉक्सेस म्हणजे ऑर्गनायझर्स जे मी मागवलेत, तर हे मी Amazonवरून सुद्धा मिळतात. मी हे Mishoवरून मागवले होते, पण त्याला खूप वेळ लागला होता यायला आणि म्हणूनच थोडासा डिले झाला दाखवायलासुद्धा. तर बघा आता याच्यामध्ये अशा प्रकारे जर व्यवस्थित ठेवले ना, तर तुम्ही पूर्ण बॉक्स उचलून पटकन बाहेर काढू शकता किंवा तुम्हाला जी ही गोष्ट हवी आहे ती पटकन मिळते. आणि जरी मी या पिशव्यांमध्ये हे सामान भरलेलं असेल, पण तरीही त्या पिशव्यासुद्धा एकावर एक ठेवल्यानंतर त्यांचा डोंगर तयार होतो आणि मग खालची वस्तू काढली की सगळा डोंगर अंगावरती येतो. तर अशा प्रकारे आपलं घर आवरणं, नीटनेटकं ठेवणं ही काही एक शिक्षा नाही आहे, तर ती स्वतःसाठी केलेली एक छोटी अशी सेल्फ केअर आहे. तर म्हणून व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.